राहुलने मला ढकलून घराबाहेर काढले आणि मी रस्त्यावर रडत पळत सुटले होते. त्याने सांगितले होते की माझ्या आयुष्यातून निघून जा, मला तुझा तिरस्कार आहे. त्याचे शब्द मला आतून आतून वेदना देत होते. राहुलने मला नुसतेच घराबाहेर काढले नव्हते, तर त्यासाठी जबाबदार मी स्वतःच होते. मीच माझ्या आनंदी आयुष्याला आग लावली होती. रडत रडत मी माझ्या घरी परतले. माझे घर सुने पडले होते, जणू माझे थट्टा करत होते. घरात कोणीच नव्हते, ना माझे बाबा, ना माझी आई, ना माझा भाऊ, ना माझी वहिनी. वहिनीची आठवण आली की माझे मन हेलावून जायचे. माझे मन तुटले होते. माझ्या आयुष्याच्या बरबादीच्या मागे माझ्या वहिनीचाच हात होता. मी वहिनीच्या आयुष्यात इतका विष ओतले होते की तिच्यामुळेच माझं सगळं काही संपलं होते. माझे नाव पूजा आहे. आम्ही 2 भाऊ बहीण आहोत. माझ्या भावाचे माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे, कारण त्याच्याशिवाय माझा दुसरा कोणीच जवळचा नाही. बालपणातच आमच्या आईचे निधन झाले, त्यामुळे बाबांनी कधीच आमच्यावर कठोरपणे वागणूक दिली नाही. माझा भाऊ नेहमी माझ्यासोबत राहिला, मला सांभाळले. मी कॉलेजला जायची आणि माझा भाऊ युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता, जिथे त्याचा 1 वर्ष बाकी होते. त्याने शिक्षण पूर्ण केल्यावर त्याला एक चांगली नोकरी मिळेल अशी आशा होती. माझी नेहमीच इच्छा होती की भाऊ लवकरात लवकर लग्न करेल आणि घरात आनंद येईल. एकटेपणाच्या भावना मनात भरून आल्या होत्या. पण भाऊ लग्नासाठी तयार नव्हता. तो आधी शिक्षण पूर्ण करायचे आणि नंतर चांगली नोकरी मिळवूनच लग्नाचा विचार करणार होता. बाबांनी देखील त्याच्यावर कधीही लग्नासाठी दबाव आणला नाही. वेळ असाच चालला गेला. शेवटी भावाचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याला एक चांगली नोकरीही मिळाली. मग आम्ही विचार केला की आता त्याचे लग्न करून टाकू. पण आम्ही त्याच्यासाठी स्थळ शोधण्याआधीच भावाने बाबांना सांगितले की त्याला एक मुलगी आवडते, जी त्याच्या युनिव्हर्सिटीत त्याच्याच वर्गात होती. त्याने सांगितले की ती मुलगी खूप समजूतदार, सुशिक्षित आणि सुंदर आहे आणि तो तिच्याशीच लग्न करू इच्छितो. बाबांना जेव्हा याची कल्पना आली तेव्हा त्यांना काही आक्षेप नव्हता. त्यांनी भावाकडून तिच्या घराचा पत्ता विचारला, जेणेकरून आम्ही त्यांच्या घरी जाऊन स्थळाची चर्चा करू शकू. मी खूप आनंदी होते, कारण भावाचे लग्न होणार होते. मला नेहमीच लग्नाची खूप आवड होती आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझी वहिनी घरी येणार होती, ज्यामुळे घरात आनंद आणि उत्साह आणखी वाढेल. मी विचार केला की भावाचे लग्न झाल्यावर कदाचित माझेही लग्न लवकर होईल आणि मीही माझ्या घरी जाईल. तसेही मला शिक्षणात विशेष रस नव्हता, फक्त लग्नाचे स्वप्न बघत होते. जेव्हा माझ्या एका मैत्रिणीचा साखरपुडा झाला तेव्हा तिच्या गोष्टी ऐकून ऐकून माझ्याही मनात लग्नाची इच्छा वाढायला लागली. भावाच्या लग्नासोबतच माझे स्वतःचेही स्वप्न उभे राहिले होते की माझाही एक प्रेम करणारा नवरा असेल, माझेही एक स्वतःचे छोटेसे घर असेल आणि मी माझे आयुष्य माझ्या मर्जीने जगू शकेल. कॉलेजमध्ये माझ्या मैत्रिणी लग्न आणि साखरपुड्याच्या गप्पा मारत आणि मीही त्याच आनंदाच्या इच्छेत बुडत असे. आणि मग तो दिवस आला जेव्हा आम्ही भावाच्या म्हणण्यावरून त्या मुलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेलो. ती मुलगी खूप सुंदर, सुसंस्कृत आणि निरागस दिसत होती. माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण भावाचे लग्न होणार होते आणि कदाचित माझेही लवकरच होईल. आम्हाला ती मुलगी आवडली होती आणि पप्पांनीही हा प्रस्ताव मान्य केला. पण माझ्या मनात थोडीशी निराशा नक्कीच होती, कारण मला वाटत होते की माझी वहिनी एखाद्या मोठ्या घरातील श्रीमंत मुलगी असावी. माझा असा विश्वास होता की भावाने युनिव्हर्सिटीत एखाद्या मुलीला स्वतःसाठी निवडले आहे, तर ती मुलगी नक्कीच एखाद्या श्रीमंत घरातून असेल. या विचाराने माझ्या मनात एक छोटीशी इच्छा जागी झाली की कदाचित वहिनीच्या नात्यातील कोणासोबत माझेही लग्न होईल. पण जेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा माझे हे स्वप्न तुटले. त्यांचे घर अगदीच साधे होते. ते साधारण आयुष्य जगत होते, पण खूपच स्वच्छ आणि नीटनेटके होते. त्या मुलीचे वडील हयात नव्हते आणि ती आपल्या आईसोबत राहत होती, जी सरकारी शाळेत शिक्षिका होती. त्यांनी संपूर्ण आयुष्य मेहनत करून आपल्या मुलीला शिकवले होते, तिला स्वतःच्या पायावर उभे केले होते. त्यांच्या घरी फक्त आवश्यक त्या वस्तू होत्या, पण त्यांनी छोटेसे घर खूपच सुंदरतेने आणि स्वच्छतेने सजवले होते. माझ्या लक्षात आले की मी जसा विचार केला होता तसे काहीच घडले नाही. घरी परतल्यावर मी माझ्या मनातील गोष्ट माझ्या भावाला सांगितले की एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीत जिथे खूप श्रीमंत आणि सुंदर मुली असतात, तिथे तू एवढ्या साध्या मुलीला कसे पसंत केले? मला वाटले होते की त्या मुलीचे घर नाही तर मोठा बंगला असेल, गाड्या असतील, पण तिथे फक्त आवश्यक वस्तूच होत्या. भावाला माझ्या गोष्टी आवडल्या नाहीत, पण त्याने प्रेमाने मला समजावले की गोष्टींनी नाही तर चांगल्या माणसांनी आयुष्य सजते. त्याने सांगितले की आपल्या घरी जे आधीपासूनच आहे ते आपल्या गरजेसाठी पुरेसे आहे आणि आपण लालच करू नये. पण त्यावेळी त्याच्या गोष्टी मला समजल्या नाहीत. तरीही पप्पांना ते लोक खूपच आवडले होते आणि त्यांनी लवकरच भावाचे लग्न ठरवले. जेव्हा माझी वहिनी लग्न होऊन आपल्या घरी आली तेव्हा ती हुंड्यात फक्त काहीच वस्तू घेऊन आली, कारण पप्पांनी आधीच स्पष्ट सांगितले होते की आम्हाला काहीच नको आहे. वहिनीच्या आईनेही हे आनंदाने स्वीकारले होते. पप्पा म्हणाले होते की आम्हाला फक्त तुमची मुलगी द्या,
आमच्या घरी सगळ्या आवश्यक वस्तू आहेत. यावर त्यांची आई शांतपणे सहमत झाली आणि आपली मुलगी सुखाने पाठवली. माझे मन या विचाराने खुश नव्हते. मला अपेक्षा होती की माझी वहिनी आपल्या हुंड्यात नवनव्या आणि महागड्या वस्तू घेऊन येईल, जेणेकरून मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलावून ते सगळं दाखवू शकेन. माझ्या मैत्रिणी ज्या भावाच्या लग्नात आल्या होत्या त्यांनी माझ्या वहिनीचे खूप कौतुक केले होते, पण सोबतच असेही म्हटले की तुझ्या भावाला यापेक्षा चांगली मुलगी मिळू शकली असती, जी लाखोंचा हुंडा घेऊन आली असती. त्यांचे शब्द मला थोडे बोचले, पण भावाचे लग्न झाले होते आणि माझी वहिनी आता आपल्या घराचा एक भाग बनली होती. घरी आल्यावर वहिनीने सगळ्या घराची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळली आणि माझ्यावरचा कामाचा भार कमी झाला. हळूहळू मला समजायला लागले की वहिनी माझी किती काळजी घेतात. त्यांनी मला कधीही वहिनीसारखी वागणूक दिली नाही, तर नेहमी लहान बहिणीसारखी माया दिली. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. त्यांच्या काळजी आणि प्रेमाने माझे मन बदलले आणि हळूहळू मीही त्यांच्यासोबत मिसळायला लागले. आता मी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकले आणि आम्ही सगळे मिळून आनंदात आयुष्य जगायला लागलो. भावाचे लग्न होऊन अजून 2च महिने झाले होते की अचानक आमच्या कुटुंबावर दुःखाचा काळ आला. पप्पा आम्हाला सोडून या जगातून गेले. पप्पांचे जाणे आमच्यासाठी खूप मोठा आघात होता. आईनंतर पप्पांनीच आम्हाला सांभाळलं होतं. तेच आमचा आधार होते, तेच आमची ताकद होते. आता त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पना करणे अवघड होते, पण तरीही आम्हाला धीर धरून पुढे चालावे लागले. थोड्याच काळात आम्हाला आणखी एक धक्का बसला. वहिनींच्या आईचेही निधन झाले. आता वहिनींचा त्या घराशीही नाते तुटले. त्यांचे घरही आता एकटेपणात बुडाले होते, कारण त्यांच्या कुटुंबात आता कोणीही उरले नव्हते. वहिनी आपल्या आईचे दुःख सहन करू शकत नव्हत्या. त्यांचे मन नेहमीच गोंधळलेले आणि उदास राहायचे. त्यांच्या आईशिवाय त्यांच्याकडे कुठलेच जवळचे नाते नव्हते. ना काका, ना बाबा, ना नाना नानी, ना आजी आजोबा. वहिनींनी फक्त इतकंच सांगितले होते की त्यांचे वडील एकुलते होते आणि त्यांच्या आईची एकच बहीण होती, जी लहानपणीच गेली होती. अशा परिस्थितीत वहिनी आणि त्यांच्या आईनेच एकमेकांना आधार दिला होता. वहिनींच्या आई गेल्यावर वहिनी स्वतःला आपल्या खोलीत एकटे बंद करून ठेवायच्या. शांतपणे घराचे काम संपवून परत आपल्या खोलीत निघून जायच्या. भाऊ त्यांना बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत, पण त्या नेहमी उदासच असायच्या. त्यांच्या डोळ्यात नेहमी त्यांच्या आईची कमी जाणवत असे. आम्ही सर्वांनी विचार केला की काळाच्या ओघात कदाचित त्यांचे दुःख कमी होईल आणि त्या पुन्हा पूर्वीसारख्या आनंदी होतील, पण असं काहीच झाले नाही. वहिनीच्या आईच्या निधनानंतर 2 महिने उलटले तरीही त्यांचे मन या धक्क्यातून बाहेर आलेले नव्हते. कधीकधी त्या आईच्या घरी जाऊन त्यांच्या वस्तू आणायच्या आणि जणू त्या वस्तूंना आपल्यासोबत ठेवून त्या आठवणींना जपायचा प्रयत्न करायच्या. भाऊने ऑफिसमधून रजा घेतली होती, जेणेकरून त्यांना वहिनीसोबत वेळ घालवता येईल आणि त्यांना पुन्हा जीवनाच्या मार्गावर परत आणण्यात मदत करता येईल. भाऊने त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांना साथ दिली आणि त्यांना हा विश्वास दिला की आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. हळूहळू भावाच्या प्रयत्नांना यश आले आणि वहिनींनी आपल्या दुःखातून बाहेर येऊन पुन्हा आपल्या पूर्वीसारखे जीवन जगायला सुरुवात केली. भाऊ त्यांना बाहेर घेऊन जाऊ लागले, त्यांची काळजी घेतली आणि त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. डॉक्टरांचे म्हणणे होते की वहिनींना आणखी एकही धक्का मिळायला नको, नाहीतर त्यांची मानसिक स्थिती आणखी बिघडू शकते. भाऊने खूप प्रयत्न केले की वहिनींना अशा कोणत्याही गोष्टीपासून दूर ठेवले जावे, ज्यामुळे त्यांचे दुःख अधिक गडद होईल. काही काळानंतर वहिनींच्या चेहऱ्यावर हसू परत आले आणि त्यांनी आपले नेहमीचे जीवन स्वीकारायला सुरुवात केली. परंतु ही आनंदी परिस्थिती फार काळ टिकली नाही. भावाला ऑफिसच्या कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावं लागलं. त्यांना जावं लागलं म्हणून वहिनी खूप घाबरलेल्या होत्या. म्हणत होत्या, कृपया जाऊ नका, मला खूप भीती वाटते. पण भावाने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की अनिता, मला जाणे आवश्यक आहे, नाहीतर माझी नोकरी जाऊ शकते. भावाला समजावून आणि मला त्यांच्या काळजी घेण्यास सांगून भाऊ शेवटी दुसऱ्या शहरात निघून गेले. त्यांनी वचन दिले होते की ते फक्त 2 दिवसात परत येतील आणि ते केवळ कामासाठीच जात आहेत, नाहीतर ते कधीच वहिनींना एकटे सोडून गेले नसते. मी वहिनींना समजावले की त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण मी त्यांच्यासोबत आहे आणि भाऊ लवकरच परत येतील. भावाला जाऊन 1 दिवस झाला होता आणि त्यांनी सांगितले होते की तिथे पोहोचल्यावर फोन करतील, पण अजूनही त्यांचा फोन आला नव्हता. वहिनी आधीच त्यांच्या अनुपस्थितीत अस्वस्थ होत्या. भाऊ बाहेर गेलेले त्यांना आवडत नव्हते आणि आता त्यांचा फोन न आल्यामुळे वहिनी आणखीनच अस्वस्थ होऊ लागल्या होत्या. मी त्यांना समजावले की कदाचित भाऊ कामात व्यस्त असतील म्हणून फोन करू शकले नसतील, पण वेळ निघून गेला. सकाळपासून दुपार झाली, दुपारपासून रात्र झाली, पण तरीही कोणतीही बातमी मिळाली नाही. आता मलाही चिंता वाटू लागली होती. भाऊ कधीही इतके बेफिकीर नव्हते. त्यांना माहीत होते की त्यांनी फोन केला नाही तर वहिनी अस्वस्थ होतील. आम्ही अनेक वेळा फोन केला, पण त्यांचा नंबर बंदच होता. हे पाहून आमची चिंता आणखी वाढली. माझ्याकडे भावाच्या मित्राचा नंबर होता, जो त्यांच्यासोबत गेला होता.
मी ताबडतोब त्याला फोन केला आणि भावाबद्दल विचारले. त्याने जे सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भावाच्या मित्राने सांगितले की माझ्या भावाचा भयंकर अपघात झाला आहे आणि तो इस्पितळात दाखल आहे. त्याने फक्त एवढंच सांगितले की त्याच्या जीवासाठी प्रार्थना करा. हे ऐकून आमच्यावर जणू आकाश कोसळले होते. वहिनी आणि मी दोघेही भावाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी भावाच्या मित्राचा फोन आला आणि त्याने जी बातमी दिली ती ऐकून आम्हाला हादरून सोडले. त्याने सांगितले की भाऊ या जगात नाहीत. अपघात इतका गंभीर होता की त्यांना वाचवता आले नाही. संध्याकाळपर्यंत त्यांचा मृतदेह आपल्याकडे आणला जाईल. भावाचे असे अचानक जाणे आमच्यासाठी मोठा धक्का होता. वहिनी आधीच त्यांच्या आईच्या जाण्यामुळे दुःखात होत्या आणि आता भावाचे जाणे त्यांच्यासाठी आणखी मोठा धक्का ठरला. भावाच्या जाण्यानंतर वहिनी जणू वेड्यात झाल्या होत्या. दिवसभर आपल्या खोलीत बसून भावाची आठवण काढत रडत बसायच्या. कधी म्हणायच्या, अमित आता थोड्याच वेळात परत येतील. तर कधी म्हणायच्या, अमित तू गप्प का बसलास, माझ्याशी बोलत का नाहीस. वहिनींच्या या अशा गोष्टी ऐकून माझे मन तुटू लागले. मीही भावाच्या जाण्यामुळे खूप दुःखी होते. त्यांच्याशिवाय माझे कोण होते. पण मला स्वतःला सावरायचे होते, जेणेकरून मी वहिनींनाही आधार देऊ शकेन. आता वहिनींची काळजी घेणारे या घरात कोणीच नव्हते. मीच एकटी होते. त्यांच्या आई आणि माझा भाऊ या दोघांचेही या जगातून जाणे झाले होते. दोघांनीही त्यांना एकटे सोडले होते. अशा परिस्थितीत त्यांचे पुढचे आयुष्य कसे जाईल, त्या एकट्या या जगाचा सामना कशा करतील. माझ्या मनात विचार आला की थोड्या वेळानंतर वहिनी ठीक होतील आणि त्यानंतर त्या आपल्या आयुष्यात पुढे जातील आणि मीही माझ्या मार्गावर चालू लागेन. पण असं काहीच झाले नाही. 4-5 महिने उलटून गेले तरीही वहिनींची अवस्था तशीच होती. आता त्यांना या अवस्थेत एकटे सोडून जाणेही मला शक्य नव्हते. कारण लोक म्हणतील की मी आपल्या असहाय्य वहिनीला सोडून स्वतःचे आयुष्य सेट केले. पण मी संपूर्ण आयुष्य त्यांच्यासोबत घालवू शकत नव्हते. मला माझ्या आयुष्याचाही विचार करायला हवा होता. काही काळापूर्वी माझी ओळख राहुलशी झाली होती. तो एकदा रस्त्यात मला भेटला आणि त्याने माझी मदत केली होती. त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा भेटलो. जेव्हा मी बाजारात काही कामासाठी जायचे तेव्हा तो मला रस्त्यात भेटायचा. तो दिसायला देखणा होता, सुंदर आणि हँडसम होता. पहिल्याच भेटीत मला तो खूप आवडला. ज्या प्रकारे त्याने माझी मदत केली त्यामुळे तो माझ्या मनात घर करून गेला होता. मी त्याच्या स्वप्नात रंगू लागले होते. त्याला ही सगळी परिस्थिती सांगितल्यावर तो आनंदाने मला मदत करण्यासाठी तयार होत असे. त्याची ही गोष्ट मला आवडली होती. मी विचार केला की कसं तरी माझे त्याच्यासोबत लग्न व्हावे. पण वहिनी असताना असं करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. आणि एक दिवस माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण राहुलने स्वतःहून माझ्यासोबत लग्नाची गोष्ट काढली आणि मी लगेच होकार दिला. माझ्या मनाला माहीत होते की तो माझ्यावर प्रेम करत नाही, कारण त्याच्या डोळ्यात मी कधीही माझ्यासाठी प्रेमाचा रंग पाहिला नव्हता. पण तो माझा सन्मान खूप करतो आणि कदाचित माझ्या परिस्थितीला समजून घेत राहुल मला आदराने वागवू इच्छित होता आणि मला वाईट लोकांच्या नजरेतून दूर ठेवू इच्छित होता. राहुल एक चांगला माणूस होता आणि त्याने माझ्यासाठी लग्नाला तयार होणे माझ्यासाठी पुरेसे होते. कारण मी तर त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला कोणत्याही प्रकारे वहिनींना माझ्या मार्गातून दूर करायचे होते. मोहल्ल्यात ज्या स्त्रिया यायच्या त्यांना मी सांगायचे की माझ्या वहिनी पूर्णपणे वेड्या झाल्या आहेत आणि वेड्यात दुसऱ्यांना इजा पोहोचवू शकतात. हे सगळं खोटे होते. माझ्या वहिनी वेड्या नव्हत्या. त्या फक्त भावाच्या जाण्याच्या धक्क्यात होत्या आणि कोणाशी बोलत नव्हत्या. आपल्या खोलीत एकट्या बसून भावाच्या आठवणीत हरवलेल्या असायच्या. पण मी त्यांच्या परिस्थितीबद्दल सगळ्यांना खोटं सांगायला सुरुवात केली, जेणेकरून लोक मला दया दाखवतील आणि माझ्या गोष्टींवर विश्वास करतील. एके दिवशी मी वहिनींना स्टोर रूममध्ये बंद केले आणि लोकांना सांगितले की त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की मी त्यांना इस्पितळात दाखल केले आहे, जेणेकरून तिथे त्यांची चांगली देखभाल होईल. लोकांनी माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवला आणि दुसऱ्याच दिवशी मी साधेपणाने राहुलशी लग्न केले. मी खूप आनंदी होते की आता कोणीही मला वहिनींबद्दल प्रश्न विचारणार नाही, कारण सगळे हेच मानत होते की मी त्यांना उपचारासाठी इस्पितळात भरती केले आहे. राहुलला याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्याला तर माझ्या वहिनीबद्दल काहीच माहीत नव्हते. मी माझ्या घराला कुलूप लावून राहुलसोबत राहायला लागले आणि आपल्या आनंदात वहिनींना स्टोर रूममध्ये बंद ठेवण्याची गोष्ट पूर्णपणे विसरून गेले. लग्नाच्या 2 दिवसानंतर मला माझ्या काही महत्त्वाच्या वस्तूंची गरज भासली, ज्या माझ्या जुन्या घरात होत्या. मी राहुलसोबत माझ्या घरी आले आणि तिथे पोहोचताच अचानक मला वहिनींची आठवण झाली आणि माझे मन धस्स झाले. मी तर त्यांच्या विचारात पूर्णपणे हरवून गेले होते. राहुल मला सोडून काही कामानिमित्त गेला होता आणि त्याने मला सांगितले होते की जेव्हा तुझे सामान घेऊन होईल मला फोन कर, मी तुला परत न्यायला येईन. जेव्हा मी स्टोर रूमचे दार उघडले तेव्हा माझी किंकाळी निघाली. वहिनी तिथे बेशुद्ध पडलेल्या होत्या. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण त्यांना भानच येत नव्हते. तेवढ्यात माझी नजर दाराकडे गेली, जिथे राहुल उभा होता आणि त्याने हे सर्व बघितले होते. आश्चर्याने राहुल पुढे आला आणि त्याने माझ्याकडे वहिनींबद्दल विचारले, पण मी गप्प होते. मी राहुलला काय सांगणार होते. वहिनींची अवस्था खूपच गंभीर होती.
त्यामुळे आम्ही लगेच त्यांना दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की त्या 2-3 दिवसांपासून उपाशी होत्या. दवाखान्यातून परतल्यानंतर राहुलने याबद्दल माझ्याकडे विचारले आणि आता माझ्याकडे कोणताही सबब नव्हता. मी राहुलला काय खोटं सांगणार होते? त्याने सर्व काही स्वतःच पाहिले होते. शेवटी मी राहुलसमोर सत्य मान्य केले की मी कसं लग्नासाठी वहिनींना वेडे ठरवले आणि त्यांना स्टोर रूममध्ये बंद केले. हे ऐकून राहुलला खूप राग आला. तो नेहमीच एक नरम मनाचा माणूस होता, दुसऱ्यांच्या दुःखाला समजून घेणारा. मला माहीत होते की माझ्या या कृत्यामुळे त्याला खूप दुःख झाले असेल. मी माझ्या चुकीसाठी खूप पश्चाताप करत होते. रडत रडत मी राहुलची माफी मागितली आणि म्हटले, कृपया राहुल, मला माफ कर. मी माझी चूक मानते आणि आता मी खरंच माझी चूक सुधारू इच्छिते. मी वहिनींचे उपचार करीन, त्यांची काळजी घेईन, त्यांची सेवा करीन आणि त्यांना बरंही करीन. माझ्या मनात वहिनींबद्दल आता हेवा वाटू लागला, कारण वहिनीच्या अवस्थेवर राहुलचे इतके लक्ष देणे मला अजिबात आवडत नव्हते. हळूहळू मला परत वहिनींविषयी तिरस्कार वाटू लागला. मला राहुलला खुश ठेवण्यासाठी वहिनींची काळजी घ्यावी लागत होती आणि जर जरा चूक झाली तर राहुल माझ्यावर नाराज होत असे आणि माझे मन हे सर्व सहन करू शकत नव्हते की राहुल मला सोडून वहिनींना अधिक महत्त्व देत होता. शिवाय मला माझ्या जीवनातून वहिनींची जबाबदारी कायमची काढून टाकायची होती, पण ते होत नव्हते. माझ्या आनंदापासून मी दूर होते असे वाटत होते. मी संपूर्ण दिवस घरकामात किंवा वहिनींची काळजी घेण्यात व्यस्त असे. आता मी ठरवले होते की मला पुढे काय करायचे आहे. वहिनींशिवाय मला माझ्या आयुष्यात समाधान मिळणार होते. आणि मग एके दिवशी जेव्हा राहुल घरी नव्हता तेव्हा मी वहिनींना ढकलून घराबाहेर काढले. मी त्यांना म्हणाले, तू इथून निघून जा. तुझ्यामुळे माझा नवरा माझ्याकडे लक्ष देत नाही. का माझ्या आयुष्यावर ग्रहण बनून आली आहेस? आधी माझ्या भावाला हिरावून घेतले, माझ्या पप्पांनाही हिरावून घेतले आणि आता माझ्या पतीवर नजर लावली आहेस. तू तर डायन आहेस, डायन. तू माझ्या आनंदाला गिळू पाहतेस. निघून जा माझ्या आयुष्यातून. वहिनी रडत रडत मला विनवणी करत होत्या. या जगात माझे कोणीच नाही, मी कुठे जाऊ? पण मी त्यांच्या अश्रूंवर लक्ष दिले नाही आणि दारातून बंद करून घेतले. बऱ्याच वेळानंतर बाहेरून कोणताच आवाज आला नाही आणि मला समजले की आता त्या निघून गेल्या आहेत. जेव्हा राहुल परत आला तेव्हा मी माझ्या डोक्याला मारून जखम करून घेतली आणि एक बहाणा तयार केला. मी त्याला म्हटले, पहा राहुल, वहिनींनी माझ्यावर हल्ला केला आणि घर सोडून पळून गेल्या. मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी मला ढकलून बाहेर निघून गेल्या. त्यांच्या जाण्यानंतर मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या मला कुठेच सापडल्या नाहीत. मला माहीत होते की राहुल माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेल आणि मला हेही माहीत होते की वहिनी आता कधीही या घरात परत येणार नाहीत. वहिनी घर सोडून गेल्यामुळे राहुल एकदम चिंतेत पडला आणि लगेचच वहिनींना शोधण्यासाठी बाहेर पडला. मला अपेक्षा होती की वहिनी आता परत येणार नाहीत, पण माझ्या अपेक्षेच्या विरुद्ध रात्री जवळपास 12 वाजता दार ठोठावले गेले. मी दार उघडलं तर राहुल वहिनींना घेऊन परत आले होते. मला पाहून राहुलच्या डोळ्यात गहन नाराजी आणि द्वेष होता. त्याचवेळी त्यांनी मला सांगितले, तू या घरात राहण्याच्या लायकीची नाहीस. तू इतकी स्वार्थी आणि कठोर कशी बनलीस की आपल्या स्वार्थासाठी आपल्या वहिनीसोबत हे सर्व केलंस? मी तुझ्याशी लग्न केले कारण तुझे या जगात कोणी नव्हते. मी तर विचार केला होता की तुला आधार देईल, सन्मान देईल, पण मला माहीत नव्हते की तू इतकी स्वार्थी आणि निर्दयी आहेस. आधीही तू स्वार्थासाठी तुझ्या वहिनींना स्टोर रूममध्ये बंद करून ठेवले होतेस, त्यांची काळजी घेतली नव्हती आणि आता पुन्हा त्यांना घरातून बाहेर काढले आहेस. आता मला तुझा माझ्या आयुष्यात काही उपयोग नाही. तू इथून निघून जा. त्याच्या या गोष्टी ऐकून माझं डोकं लाजेने झुकले. राहुलने मला बाहेरचा रस्ता दाखवत म्हटले, तुला कधीच हे समजले नाही की बाहेरील जग किती भयंकर आणि निर्दयी आहे. बाहेर असे लोक आहेत जे निरपराध मुलींना आपल्या वासनाचे शिकार बनवतात. अशा परिस्थितीत तू तुझ्या निरपराध वहिनीला बाहेर काढले. तुझ्या मनात दुसऱ्या स्त्रीसाठी जराही माणुसकी नाही. तू एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची शत्रू बनलीस. तू असं कसं करू शकलीस? मला माझ्या चुकीची जाणीव होत होती. मी राहुलसमोर रडत रडत माफी मागू लागले, पण त्याने मला दूर ढकलले आणि म्हणाला, आज तुला आणखी एक सत्य सांगतो. तुझी वहिनी अनिता माझी पहिली प्रेमिका होती. आम्ही एकाच विद्यापीठात शिकत होतो. पण जेव्हा तुझ्या भावाने आणि अनिताने एकमेकांवर प्रेम करायला सुरुवात केली तेव्हा मी स्वतःला मागे घेतले. पण एका खऱ्या मित्रासारखा मी नेहमी अनिताच्या बाजूला होतो. नंतर जेव्हा तू मला भेटलीस आणि तुझ्या भावाच्या मृत्यूबद्दल सांगितलंस, तसेच हेही सांगितलंस की तुझे वडीलही आता या जगात नाहीत, तेव्हा मी विचार केला की तुला आधार द्यायला हवा. मला माहीत होते की तुझ्याजवळ कोणीच नाही. या जगात वाईट नजरेला तोंड देण्यासाठी तू एकटी आहेस. याच विचाराने मी तुझ्याशी लग्न केले, जेणेकरून तुला सन्मान आणि आदरासह आयुष्य जगता येईल. लग्नानंतर मी अनिताला मनातून काढण्याचा प्रयत्न केला आणि तुझ्यासोबत पूर्ण प्रामाणिक राहिलो. पण ज्या दिवशी मी अनिताला तुझ्या घरात त्या अवस्थेत पाहिले, माझे मन तुटले. त्या रात्री मी खूप रडलो. मी तिला सोडू शकत नव्हतो, पण तुझ्यासोबतही वचन पाळायचे होते.
मी अनिताला माझ्या घरी आणले आणि तिचे उपचार सुरू केले, कारण तुझ्या भावाच्या जाण्याच्या दुःखाने तिला पूर्णपणे तोडून टाकले होते. मी तिच्यासोबत कधीच वाईट उद्देशाने काही केले नाही. मी तिला फक्त मित्र म्हणून सावरू इच्छित होतो. तिची स्थिती सुधारू इच्छित होतो, जेणेकरून ती पुन्हा एकदा आयुष्याकडे परतू शकेल. पण आज तू तिला या घरातून बाहेर काढून टाकलंस. एक असहाय्य बेसहारा मुलगी जी मानसिकरित्या आजारी आहे. तू माझे एकही ऐकले नाहीस आणि मला घरातून बाहेर काढलंस. काही दिवसानंतर मला राहुलचा घटस्फोटाची नोटीस मिळाली आणि त्या दिवशी मी माझ्या नशिबावर फुटून फुटून रडले. मी माझ्यासाठी सुखाचे स्वप्न पाहिले होते, पण माझ्याच चुकांमुळे ते स्वप्न हरवले. नंतर त्या दोघांनी लग्न केले आणि माझ्या वहिनीच्या जीवनात सुख परत आले. मी एकटी राहिले, पण मला कोणत्याही व्यक्तीवर तक्रार नव्हती, कारण हे एकटेपण, हे रिकामेपण मी स्वतः माझ्या आयुष्यात आणले होते. मित्रांनो, आजची आमची कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि रोज नवी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या कोणत्या तरी नव्या कथेच्या सोबत. धन्यवाद.